नमस्कार, कशा आहात सगळे? तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे ऋतुजा मोरे ब्लॉग्स. तर आज आपण चाललेलो ट्रेकिंगला कोथिगडला भावासोबत. बाकीचे तर आले नाहीत कारण की त्यांना पॉसिबल नव्हतं. तर आता बाकीचे कर्जत स्टेशनला भेटणार आहेत. तर आपण इथून पहिले तिकीट घेऊन डायरेक्टली जाऊया कर्जत स्टेशनला. तर आता आम्ही फायनली कर्जत स्टेशनला पोहोचलोय. भूक लागले, नाश्ता करायला जाणार आहोत कारण की सकाळी आम्ही आलो, नाश्ता वगैरे काही केला नाहीये. सो पहिला इकडे बघू काय खायला वगैरे भेटते का, मग तसंच आपण पुढे जाणार आहोत. ते तुम्हाला सांगेलच कसं जायचं वगैरे काय, ते फुल तुम्हाला कळेलच या व्हिडिओमध्ये. मी पटापटा चालताच वडापाव खातोय कारण की आमची बस देखील लेट नको व्हायला म्हणून, कारण की इथून बसने आंबिवली गावात जाणार आहोत. सो त्यासाठी आणि थंडीचं प्रमाण देखील खूप आहे. सिरियसली यार, कुडकुडायला होते आम्ही इथे. मे बी शेलूच ना, शेलूच्या इथूनच गारटायला लागलो. तो ट्रेन मधला पंखा होता तो देखील आम्ही बंद केला. तुम्ही कर्जतला आले असता, तुम्ही थोडा पुढे आलात की तुम्हाला कर्जत बस डेपोला यायचं असेल तर तुम्ही तिथून महानगर गॅस दिसेल, त्याच्या बाजूलाच कर्जतचा बस डेपो आहे. तिथून सोलनपाडा लागते 8:30ची. त्याच बसची आम्ही वाट पाहतो. तर आपण सोलनपाड्याची बस पकडून आंबिवली गावातलं तिकीट काढलंय. 40 रुपीज फक्त पर पर्सन. आणि आता निघालेलो आहोत. बस देखील चांगली आहे, नाही तर काय ना वाटतं ना, काहींचे खूप हे असतं, बस अशी तशी. काय चांगलंय, तर मजा येते, एकदम छान वाटतं. कधीतरी असा एक संडे भेटतो, तो फिरून घेतलाच पाहिजे सर्वांनी. मग तिथून भावाने आम्हाला पिक केलं. प्लॅन आज फिक्स झाला. यशला कुठेतरी यश आले परत, त्यामुळे आम्हाला पत्ती करतात. कारण की आमचा या अगोदर 3-4 वेळा प्लॅन ऑलरेडी झालेला. मी तो प्लॅन विस्कटवला कारण की असं मला मावशीकडे जायचंय. पण फायनली हा आमचा प्लॅन कोथिगडचा सक्सेसफुल झाला आणि यश पण भेटला, आमचा भाऊ आम्हाला किती दिवसांनी. तर आपण आंबिवलीला उतरलो असता, तिथून लेफ्ट साइडला एक रोड जातो, त्या रोडने आतमध्ये आलो असता. तो रोड पेठ्या गावात जातो आणि अमराई गावात. तर स्टार्टिंगलाच आपल्याला जाताना गावातून वाघजाईचं मंदिर लागतं. तर दर्शन वगैरे घेऊन आपण पुढे त्याच रोडने आपण चाललेलो आहोत. तर आपल्याला जो हा समोर दिसतोय तो कोथिगड आहे आणि हा जो समोर इथून रोड जातो तो पेठ गावात जातो. सो पेठ गावातून आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत प्रॉपर एकदम. गावामध्ये आपण एंट्री केलो असता पहिला, तर आपल्याला तोफ पाहायला मिळते, जी की आपलं गडावरती होती पण काही कारणास्तव तिला खाली ठेवण्यात आलेलं आहे. खूप छान अशी तोफ आहे आणि बाजूलाच हनुमंतांचं मंदिर देखील आहे, जे की आपण पाहिलं. ही जी पाहताय ती विरगळ आहे. युद्धभूमीवर अथवा कोणत्याही संग्रामात वीरमती पावलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजेच विरगळ होय.
तर जसं की पाहताय इथून पेडगाव संपतं आणि इथे अमराई गाव स्टार्ट होतं. जसं की पाहताय तेजाची बॅटरी डाऊन झाली. माझी बॅटरी डाऊन नाही झाली, मी अजून पळू शकते. सो आपल्याला पटापटा चढायचं आहे गड. तेजा या भावा. आणि बॅटरी डाऊन पण नाही द्यायची. तर जसं की आपल्याला इथे कोतीगडाच्या म्हणजे एकदम 50% पण 20% जेव्हा गड चढतो तेव्हा आपल्याला कारवीचं फुलं दिसतात. कारवीची ती दाखवते. ती 7 वर्षातून एकदा येते, तुम्हाला आता माहिती आहे. आणि ती आता सुकलेला म्हणजे एकदम सुकले, एकदम असं वाटतं की जाळण्यात आले त्या टाईपमध्ये सुकले. आणि तिथे ती कारवी दिसते, ती आहे एकदम ताजी. आपण ह्या प्रकारे चढण आहे, अतिशय सोप्या पद्धतीचं चढण आहे, तेव्हा इतकं काही वाटत नाही. खूप छान वाटते. आणि बऱ्यापैकी मला तरी नाही वाटत का आज कंपेअर इतर गडांपैकी या गडाला जास्त चढण आहे. कोथिगड चढत असताना पहिल्यांदाच लागतो तो महादरवाजा. तो सध्या काळानुसार ढासळलेल्या स्वरूपात आढळतो, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही गडावरती पोहोचले असता सुरुवातीला तुम्हाला 2 तोफा नजरेस पडतात आणि समोरच बुरुज दिसतं. आणि उपलब्ध माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रशास्त्रांचा साठा ठेवण्यात करत असत. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. आणि हा बुरुजावरील ध्वज आजही देखील इतिहासाची साक्ष देत उभा आहे. आणि हे जे तुम्ही भैरवनाथांचं मंदिर पाहता, इथे आतमध्ये स्त्रियांसाठी प्रवेश नाहीये, त्यामुळे मी देखील दर्शन बाहेरूनच घेतले. मंदिराच्याच बाजूला तुम्हाला गुफा दिसेल. तिथे आतमध्ये गेलो असता देवी देवतांचे दर्शन देखील घडले. सो जसं की पाहताय पूर्णपणे गुफा आहे. त्या गुफेमध्ये साप नसेल, तर आम्हाला घोरपड देखील दिसली. सो बी केअरफुली तुम्ही जर ट्रेक करत असाल, कारण की कळून नाहीत अंधारात किंवा नॉर्मली ग्रीनरीमध्ये देखील कळत नाही. आणि ह्या ज्या पाहताय त्या पातात कोरलेल्या पायऱ्या आहेत. अतिशय सुंदर असा गड आहे.
गडावरती गेलो वेगळ्याच प्रकारचा आनंद, सुख, समाधान लाभतं. खरंच खूप छान वाटतं. देखील सुंदर प्रकारे सजवण्यात आलेला, कारण की आदल्याच दिवशी रात्री मोठ्या थाटामाटात दीपोत्सव देखील झाला होता. जसं की तुम्ही पाहताय ही दिवडी आहे आणि इथे देखील एक दिवडी आहे. ही पण दिवडी इथे शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी इथे सैनिक बसायचे. तर या गडावरती टोटल 13 पिण्याच्या टाक्या आहेत आणि जे की पहिलं हे पाहिलं त्यावरती ते देखील पिण्याचं योग्य पाणी. सगळ्या पाण्याच्या टाक्या लागतात, ते खचल्या असल्या कारणाने तिथे बोलतात रिस्की आहे, जाऊ नये. सो आम्ही तरी त्या साईडला गेलेलो नाही आहे, म्हणून तुम्हाला 2 ते 3च पाण्याच्या टाक्या त्या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर खूप छान वाटलं. आम्ही गड वगैरे सैर केला. इतका मोठा नाही आहे, ठीक आहे, आपण करू शकतो, ट्रेक करू शकतो. खूप छान एकदम ट्रेक आहे, जसं की तुम्हाला दाखवलेलंच आहे त्या गडावरती काय काय आहे. सो तुम्ही नक्की एकदा विजिट करा. आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बघा, आम्ही कसं आलो ठाणा स्टेशनवरून 40 रुपये रिटर्न तिकीट काढली पर पर्सन आणि कर्जतला आलो. कर्जतवरून तुम्हाला बसेस अवेलेबल आहेत, ती तुम्हाला पर पर्सन 40 रुपीज चार्ज करते. तिथून तुम्ही आंबिवली गावात आला असता, तुमचा ट्रेक तुम्ही तिथे कोणालाही विचारा, तुम्हाला सांगतील. सो तिथून ट्रेक तुम्ही स्टार्ट करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा आहे. तर असंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.